तुम्हाला केस तो पेपर तोही दाखवतो. 22 सालची गोष्ट आहे. 2 कॉन्ट्रॅक्टरची भांडणं होती. ते कॉन्ट्रॅक्टर माझ्या संबंधित आहेत. त्यांची भांडणं चालली होती. त्यांची एकमेकात काय पैसे घेणार नाही, माझा काही काडीचा संबंध नव्हता. विषय असा आहे त्यात की त्या 2 केसेसमध्ये ह्या माणसांनी दुसऱ्या एक केस झाली, त्यांना त्यामुळे मी नाव सांगतो, निकम नावाचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरनी दुसऱ्या लोकांच्यावर केस केली. हा मूळ विषय. त्याच्यात त्याने बरेच गोंधळ घातले. दुसरी तक्रार यांनी EOWकडे करायला लावली. तेव्हा कोणी केली होती? EOWनी माझ्या ऑफिसला सभापती या नात्याने अमुक अमुक तारीख जी आहे मी तुम्हाला दाखवतोय, पाहिजे तर तुम्हाला हे देतो. EOWच्या वैरागकर नावाच्या असिस्टंट इंजिनियरनी श्री रामराजे नाईक निंबाळकर सभापती अमुक अमुक तारखेला कुठं होते याची लॉगबुक मागवा, अमुक अमुक निकम त्यांनी त्यांच्यावर तक्रार केलेली आहे आणि त्यासंबंधी आम्हाला चौकशी पाहिजे. त्यांचा आरोप असा होता त्या निकमाचा की रामराजांनी त्या माणसाला उचललं, त्यांच्या पुण्याच्या घरी आणलं, किडनॅपिंग आणि खंडणी अशी तक्रार करा अशी EOWकडे तक्रार केली. त्याच्यावरही ते वागलं नाही आणि ते माझ्या ऑफिसने उत्तर दिलं. तेव्हा मी पुण्यातच नव्हतो, मी सातारला जिल्हा बँकेच्या बैठकीत होतो. तो विषय संपला. हे सद्गृस्त कोण जे होते त्यावेळेचे सत्ताधारी 22 साली, हे पुणे कमिशनरकडे गेले. पुणे कमिशनरकडनं मला फोन यायला लागले की असे सद्गृस्त आलेत. ते म्हणतात की EOWला सांगून रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केस लावा. याची पहिली बातमी मला कोणी दिली असेल तर संजीवराजांनी दिली. त्यांना तुम्ही विचारू शकता. आणि मी नाव घेणार नाही त्या अधिकाऱ्याचं. शेवटी मी देवेंद्र फडणवीस साहेब मला माफ करतील अशी माझी अपेक्षा आहे की शेवटी मी त्यांना फोन केला आणि म्हणलं, देवेंद्र साहेब हे काय चाललंय? ते म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, जे काय चाललंय ते गैर आहे आणि राजकीय माणसाला कुठेही येतं धक्का लागायला नाही पाहिजे असं देवेंद्र फडणवीसांनी पुणे कमिशनरला सांगितलं. आणि हे म्हणतात की मी मास्टर माइंड आहे. मग ह्याचा मास्टर माइंड कोण आहे? आम्ही चौकशी तरी केली, आम्ही तक्रार तरी केली. काही झालं तरी रामराजांनीच केलं. रामराजांना काय दुसऱ्या आयुष्यात उद्योग नाही का? काय केलं?